ताई काय सांगाल फॉडवरती अगदी 82 दिवसानंतर गुन्हा दाखल झालेला आहे, काय वाटतं? कैलाश फड आणि त्यांचा मुलगा हे अगदी उघडपणे पूर्णच्या पूर्ण निवडणूक प्रक्रिया जी होती ती रिग करत होते आणि हा आरोप एक नाही असे 20 ते 25 व्हिडिओज की पूर्ण परळीची निवडणूक कशी कंप्लीट त्याच्यात गौडबंगाल होता, कम्प्लिटली रिग्ड अशी ती निवडणूक होती. म्हणून आम्ही सगळ्यांनी ती ट्विट केली होती. त्याच्यावर आता गुन्हा दाखल झाला हे बघून बरं वाटतंय. पण असे कमीत कमी 20 ते 25 व्हिडिओज हे ईसीआयकडे आहेत. त्या प्रत्येक व्हिडिओवरच्या प्रत्येक माणसावर जेव्हा कारवाई होईल ना तेव्हा खरं योग्य कारवाई झालं असं मी म्हणेन. आताच्या घटनेला ईसीआयनी हे सगळं बघून ती निवडणूक देखील रद्द करावी अशी मी अपेक्षा करते, कारण ती कम्प्लिटली रिग्ड आहे. ही लोकशाहीतली लोकतांत्रिक पद्धतीने झालेली निवडणूक नक्कीच नव्हती. आता जर निवडणूक परत झाली तेव्हा धनंजय मुंडेंना कळेल की त्यांनी जे ताकद पैसा वाटप करून आणि असे जे गुंड लोक लावून जी निवडणूक जिंकली होती ती पुन्हा एकदा झाली तर खरं यश मिळालं असं मी म्हणेन. तब्बल 82 दिवसानंतर हा गुन्हा दाखल झालेला आहे, इतका उशीर का लागला? नाही, कसं आहे की तिथे एकतर गुन्हे रजिस्टर होतच नव्हते. आताच्या घटनेला मी तर म्हणेन एसपी नवनीत कावत यांनी जी हिंमत दाखवली आहे त्याची मी त्यांना दाद देते, त्यांना आभार देखील मानते. कारण आतापर्यंत लायसन्सेस बंदुकीचे असो त्याच्यावर त्यांनी कारवाई केली आहे. त्यांनी इतर अनेक गुन्ह्यांवर म्हणजे माझ्याकडे अनेक केसेस आल्या होत्या त्यांच्यावर गुन्हा दाखल होत नव्हता, या देखील मी त्यांच्याकडे पाठवलेल्या आणि त्यांच्यावर कारवाई झाली होती. तशीच कारवाई त्यांनी आता याच्यात केली आहे. पण ती पूर्ण 20 ते 25 सगळ्यांवर कारवाई केली तर अतिउत्तम होईल आणि मी त्यांचे खरंच पुन्हा एकदा आभार मानते. पण तरी पाहायला गेलं तर धनंजय मुंडेच्या अनेक अडचणी ज्या आहेत, अनेक वेगवेगळ्या प्रकारे धनंजय मुंडेंचा एक्सपोज होताना किंवा अनेक वेगवेगळ्या घडामोडी पाहायला मिळतात. कुठेतरी धनंजय मुंडेंच्या अडचणी वाढत जाणार आहेत. नाही, ही सगळी कमाल धनंजय मुंडेंनीच केलेली होती. दहशतीची म्हणा, कंपन्यांची लूट म्हणा, राखेची लूट म्हणा, ही सगळी त्यांनी केलेली दहशत होती ती आता उघडकीस येते बाहेर. आणि याच गोष्टीचं मला बरं वाटतंय की हे सगळं बाहेर येऊन याच्या पुढे महाराष्ट्रातल्या प्रत्येक आमदाराला तो एक धडा मिळाला पाहिजे की अशी दहशत आणि ही दादागिरी आता महाराष्ट्र खपून येणार नाही. कमाल अशी वाटतेय की त्याच्यावर देवेंद्र फडणवीसांनी काल जे स्टेटमेंट केलंय की ओएसडीवर जर त्यांनी अशी काही दादागिरी केली तर त्यांच्यावर कारवाई होईल. मला त्यांना हेच सांगायचंय की देवेंद्र फडणवीस साहेब तुमच्या सगळ्या भाजपच्या आमदारांना देखील सांगा, शिंदेच्या आमदारांना देखील सांगा आणि राष्ट्रवादीच्या आमदारांना देखील सांगा अशी दादागिरी करणं आता बंद करा. तुमच्या ओएसडीनी केलेली दलाली बंद करा आणि सगळ्यांवर सरसकट कारवाई करायला तयार राहा. इतके दिवस झाले तरी आंधळेचा काही अजून पोलिसांना असेल किंवा सीआयडीला शोध लागत नाही. पोलिसांना जेव्हा शोध लावायचा असतो ते 24 तासात लावतात, पण आत्ताच्या घटनेला आपल्याला तसं करताना ते दिसत नाहीयेत. म्हणूनच आंधळे मिळाले नाहीयेत आणि कारण ते जर मिळाले तर अनेक खुलासे आणि मोठे खुलासे होतील. बघूया आपण काय होतंय ते. सुदर्शन गुलेंना खंडणी प्रकारे देखील पोलीस कोठडी द्यावी नाही, त्याबद्दल मला अजून माहिती घेतली नाही. मी माहिती घेऊन बोलते. धनंजय मुंडे यांचा राजीनामा होत नसल्या कारणामुळे एकनाथ शिंदे जे आहे नाराज आपल्याला पाहायला मिळतात. धनंजय मुंडेंचा आणि एकनाथ शिंदेचा विशेष काही संबंध असेल असं मला वाटत नाही. पण धनंजय मुंडेंचा राजीनामा नक्कीच झाला पाहिजे, पण तो होताना आपल्याला दिसत नाहीये. कारण त्यांचे दोन इतके परम मित्र आहेत देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार, त्यामुळे त्यांचा ते राजीनामा घेतच नाहीये.